प्रेक्षक नमस्कार. हे रस्त्याच्या वाटेवर गोंधळ. पावसाळा सुरू असल्याने संततधार सुरूच होती. मोठ्या संख्येने प्रवासी, विद्यार्थी व महिला वर्ग आपापल्या बस गाड्यांची वाट पाहत बस स्थानकातील बाकड्यांवर बसले होते. बस येताच जागा मिळवण्यासाठी ते बसच्या दिशेने पळत सुटायचे. काही जण बस स्थानकाच्या आवारात उभे होते. सगळीकडेच पावसाचे पाणी वाहत होते. मी देखील त्या ठिकाणी उभाच होतो. काही गडी माणसं तंबाखूचा बटवा काढून तंबाखूला चुना लावून मळत होते. काही महिला मशिरे लावत होत्या. काही जण तोंडावर हात ठेवत जांभया देत होते. लहान मुलं रडत होती. काहींच्या हातात बाजाराच्या पिशव्या, तेल डबे, तर काही जण असेच मजेने फिरायला आलेले होते. कुत्र्यांची पिल्ले आळीपिळी देऊन मायेच्या उभेने तिथेच कुडकुडत बसली होती. येता जाता चालताना त्यांच्या अंगावर पाणी पडले की ती पिल्ले अंग चोरून कुशीत घुसायची. गाया बकऱ्या आवारात गवत खात होत्या. हे निरीक्षण पाहत बराच वेळ मी त्या ठिकाणी उभा होतो. माझी पत्रकारितेची नजर मला शांत बसू देत नव्हती. अशातच माझे लक्ष गर्दीत उभ्या असलेल्या 75 ते 80 वर्षाच्या आजीकडे गेलं. आजीच्या हातात हिरव्या पोपटी रंगाच्या, त्यावर नक्षी नसलेल्या बांगड्या, हाताच्या सपाट भागावर गोंदलेली नक्षी, डाव्या उजव्या गालावर आणि नाकाच्या डाव्या बाजूवर एक गोंदलेला टिपका, डाव्या हातात रंग गेलेला एक धागा, गळ्यात जाड अशी तुळशीची माळ, गुडघ्यापर्यंत वर खेचून बांधलेलं लुगडं, डोक्यावर घेतलेला पदर, पायात जुनी तुटलेली चप्पल, अंगात कसलाही त्राण नाही. थोडीशी वाकलेली अंग व चेहरा पूर्ण सुरकुतलेला होता. लुकलुकणारे बारीकसे डोळे, कुणालाही मायेचा पाजर फुटावा असं तिचं एकंदरीत रोपडं होतं. मला फार आपुलकी वाटली. शेजारी सगळी माणसं उभी होती. कुणाला तरी विचारावं, गाडी कोणती लागली. ए बाळा, कंचेर गाडी लागली. म्हातारे, नाही सांगता येणार. जवळ उभा असलेला खेक असतो. आजी गप्प झाली, पण तिची नजर गाडी कधी येणार याकडेच होती. यामुळे तिचे डोळे सुकून गेले होते. शेजारी बाया होत्या. बाई, येत आई, अगं गाडी कंची का लागली. आजे, मला नाही माहिती, असं ती बाई बोलली. आजीने स्वतःच्या कमरेला हात घालून मशिरीची डबी काढली आणि त्यातून हातावर मशिरी घेतली, तोंडात घातली आणि तशीच मशिरी जिभेने ओठावरून फिरवली. तसं तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. माझ्याकडे पाहताच तिनं मला विचारलं, बाळा, कंच्या गाड्या लागल्यात. तसा मी म्हणालो, आजी, आंबोली आणि अंजनावळे लागलेत. आजी मायेने बोलत होती. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या गाड्यांची वाट पाहत होता. आजी तशीच तिथं उभी राहून निरागसपणे लोकांकडे पाहत होती. तिला कोणीतरी मदत करावी असं तिला वाटत होतं. थोडा पाऊस थांबला तोच लोकांची पळापळ सुरू झाली. गच्च गाड्यांमध्ये लोक एकमेकांना ढकलत, पुढे सरकवत, रेटत बसच्या दारातून चालत होते. मी मात्र आजीला शोधत होतो. गर्दीत कुठं कोण तिला मदत करणार म्हणून मी गाड्या शोधत होतो. एका बसमधून आजीनं उभ्यानेच मला हात केला. गाडी कोणती होती हे सांगता येणार नाही. मी तसाच गाडी शिरलो. गाडी गच्च भरलेली होती. तेवढ्यात कंडक्टर आला. चला पुढे, मागचे सरका बरं पुढे. आजी तिथंच उभी होती. मी एकाला म्हणालो, आजीला जागा द्या ना. इथं आम्हाला जागा नाही आणि आजीला कुठून जागा देऊ. वय झालंय तर घरी बसायचं ना, गाडीत कशाला गर्दीला यायचं. तो म्हणाला. मी म्हणालो, तुम्हाला आई असेल ना, तिला बोलाल का असं. जागा नका देऊ, पण आदर तर करा. कंडक्टर, म्हातारे चल पुढं. आजी, जागा कर रे मला. कंडक्टर, तूच विचार लोकांना आणि कर जा. तोपर्यंत मी एकाला झापत होतो. कशी बशी आजीला जैका बाबांपाशी जागा केली. आजीनं मायेनं तोंडावरून हात फिरवला. किती बरं वाटलं, एक चांगली मदत केलं. तेवढा ड्रायव्हर आला. मला बाहेर निघायला जागाच नव्हती. कसा बसा बाहेर आलो. लोक माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते. आपणही या जुन्या जाणत्या लोकांना मदत करा, तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळतील. हे आपले कर्तव्यच आहे. आपण ते खऱ्या अर्थानं ते पार पाडलेच पाहिजे. लेखन गोंधळ.